सौभाग्याचे प्रतीक असणारे मंगळसूत्र वैवाहिक आयुष्यात खूप महत्त्वाचे आहे. मंगळसूत्रातील काळे मणी नकारात्मक ऊर्जेपासून आपले संरक्षण करतात, म्हणून ते परिधान करण्याची प्रथा आहे. हे मंगळसूत्र किंवा त्याच्या डिझाईन्स हे सगळ्यांपेक्षा युनिक आणि थोडेसे वेगळे असावे असे प्रत्येकालाच वाटते. त्याचबरोबर युनिक व फॅन्सी मंगळसूत्र घातल्यावर ते तेवढंच कम्फर्टेबल वाटणं हे देखील महत्त्वाचंच असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही मंगळसूत्राच्या नवीन व लेटेस्ट डिझाईन पाहणार आहोत. मंगळसूत्र म्हटलं की वाट्या ह्या आल्याच, परंतु खूप जणांना टिपिकल अशा गोलाकार वाट्या आवडत नसतील, तर अशासाठी हे मंगळसूत्र डिझाईन एकदम आयडियल आहे. याचे कारण असे की यामधील चौकोनी वाट्यांसारखी डिझाईन दिसायला एकदम ट्रेंडी दिसते, त्यामुळे तुमचा लुक अधिकच चांगला उठून दिसतो. 3 ते 4 साखळी चेनमध्ये ह्या वाट्या एकदम खुलून दिसतात. साधारण 12 ते 15 ग्रॅमपर्यंत तुम्ही हे मंगळसूत्र बनवू शकता. खूप जणांना पेंडंट हे लांब असलेलं आवडतं, अशांसाठी ही डिझाईन खूपच सुंदर आहे. यामध्ये पेंडंट हे थोडंसं लांब आहे, पण दिसायला ते खूपच वेगळं आणि चांगलं दिसतं. इतकंच नाही तर त्याची थोडी हँगिंग डिझाईन दिसायला अधिक चांगली दिसते. काळ्या मण्याच्या पोतमध्ये हे लॉंग पेंडंट एकदम उठावदार दिसतं, त्याचबरोबर साडीवर अधिकच खुलून दिसतं. अगदी 6 ते 7 ग्रॅममध्ये तुम्ही हे मंगळसूत्र बनवू शकता. येविल आय मंगळसूत्र. खूप जणांना मंगळसूत्राची सर सोडली तर त्याखाली असे काहीतरी स्पिरिच्युअल असे मंगळसूत्र हवे असते. अशा वेळी तुम्हाला येविल आय असलेले मंगळसूत्र निवडता येईल. हे थोडंसं दिसायला वेगळं आणि ट्रेंडी आहे, त्यामुळे हे उठून दिसतं. चंद्रकोर काळे सरीचे मंगळसूत्र. खूप जणांना काळे मणी हवे असतात, पण असे मंगळसूत्र ट्रेंडी असावे असं देखील वाटतं. तर अशा वेळी तुम्ही थोडे काळे मणी मोठे घेऊन आणि अशा प्रकारे डायमंडचे चंद्रकोर आकारातील पेंडंट घेऊन मस्त मंगळसूत्र निवडू शकता. यामध्ये तुम्ही मंगळसूत्राची हवी ती उंची निवडू शकता, त्यामुळे हे मंगळसूत्र एकदमच उठून दिसते. झुमका शॉर्ट मंगळसूत्र. झुमके हे कानात घालण्यासाठीच नाही, तर तुम्हाला हे मंगळसूत्रामध्ये देखील गुंफता येते. अशीच आहे ही मंगळसूत्र डिझाईन. काळ्या मण्यामध्ये किंवा चेनमध्ये तुम्ही ही गुंफू शकता. अशा प्रकारे तुम्हाला हे मंगळसूत्र छान ट्रेंडी असे करता येईल. या डिझाईनमध्ये तुम्हाला मध्ये मध्ये काळे मणी देखील ठेवता येतील. 10 ग्रॅमच्या आतमध्ये तुम्हाला हे मंगळसूत्र बनवता येईल. रुबिक क्यूब मंगळसूत्र. अगदीच वेगळे असे मंगळसूत्र हवे असेल तर तुम्हाला असे मंगळसूत्र बनवून घेता येईल. तसे हे रुबिक क्यूब पेंडंटसारखे ओवलेले आहे, त्यामध्ये चेन आणि काळे मणी योग्य प्रमाणात असल्यामुळे हे मंगळसूत्र डिझाईन दिसायला खूपच छान दिसते. जर तुम्ही वर्किंग वुमेन असाल तर ऑफिसमध्ये वगैरे घालायला हे मंगळसूत्र अगदीच उठावदार आहे. हे देखील मंगळसूत्र 10 ग्रॅमच्या आतमध्ये बसू शकते. याला डिस्को बॉल मंगळसूत्र असे म्हणतात. हे वाटी असलेले मंगळसूत्र अजिबात आवडत नसेल, तर अशा वेळी तुम्हाला थोडे लाईट आणि कधीही घालता येणारे मंगळसूत्र हवे असेल तर तुम्ही अशी डिझाईन बनवू शकता. यामध्ये तुम्ही काळ्या मण्यांची सर किंवा तसे करायचे नसेल तर सोन्याच्या चेनमध्ये देखील तुम्ही हे मंगळसूत्र ठेवू शकता. डिझायनर पेंडंट मंगळसूत्र. जर तुम्हाला थोडंसं डिझायनर आणि ट्रॅडिशनल असं मंगळसूत्र हवे असेल तर अशा प्रकारे मस्त डिझाईन पेंडंट मंगळसूत्र निवडता येईल. हे पेंडंट थोडंसं हेवी असल्यामुळे हा तुमच्या साडीचा किंवा ड्रेसचा देखील लुक वाढवतो. यामध्ये पेंडंट बदलण्याची देखील सोय आहे. ड्रॉप मंगळसूत्र. मंगळसूत्राची ही डिझाईन एकदम नाजूक आहे. ज्यांना खूप हेवी असं काही घालायचं नसेल तर अशा वेळी तुम्ही असे छोटे छोटे ड्रॉप असलेले मंगळसूत्र डिझाईन्स नक्कीच ट्राय करू शकता. हे मंगळसूत्र दिसायला तर सुंदर आहे. हे मंगळसूत्र छान गळ्यालगत असते, त्यामुळे ऑफिस वेअरसाठी सुद्धा तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करू शकता. या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या मंगळसूत्राच्या डिझाईन्स तुम्ही तुमच्या ज्वेलरकडे जाऊन हव्या त्या ग्रॅममध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲक्च्युअल मंगळसूत्राचं ग्रॅममध्ये वेट व किंमत सांगितलेली नाही आहे. धन्यवाद.